नमस्कार शेतकरी बांधवांनो. रात्रीच्या वेळी शेताला पाणी द्यायला जायचं, वारंवार वीज जाणं, ट्रान्सफॉर्मर जळणं किंवा जास्त बिल येणं, या त्रासाला तुम्हीही कंटाळलात काय? आता चिंता सोडा. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. आता तुम्हाला शेताला पाणी देण्यासाठी रात्रीची वाट पाहावी लागणार नाही. कारण दिवसा सूर्यप्रकाशावर तुमचा पंप मोफत चालेल. या योजनेत सरकार तब्बल 90 ते 95% अनुदान देत आहे. आपण या व्हिडिओमध्ये या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, किती खर्च येईल आणि काय कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महावितरण आणि महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि मागेल त्याला सौर पंप योजना राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा अखंडित आणि मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे. आधी सौर पंपासाठी लॉटरी लागायची किंवा वाट पाहावी लागायची, पण आता नियम बदलला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक वीज जोडणी नाही किंवा ज्यांची अर्जाची वाट पाहिली आहे, अशा प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आता सौर पंप दिला जात आहे. आता पाहूया अनुदानाचे गणित नक्की कसे आहे आणि तुम्हाला स्वतःच्या खिशातून किती पैसे भरावे लागतील. सर्वसाधारण गट जनरल कॅटेगरीसाठी या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळते. म्हणजेच एकूण खर्चाच्या केवळ 10% रक्कम शेतकऱ्याला भरावी लागते. अनुसूचित जमाती व जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदान मिळते. म्हणजे केवळ 5% रक्कम भरावी लागते. आता जाणून घेऊया पंपाची क्षमता किती असणार आहे. 3 HP सौर पंप. 5 एकरापर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यासाठी 3 HP सोलार पंप भेटेल. 5 HP सौर पंप. 5 एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी 5 HP सौर पंप मिळेल. मोठ्या जमीन क्षेत्रासाठी 7.5 HP सौर पंप मिळेल. या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो? चला पात्रता पाहूया. शेतजमीन. शेतकऱ्याच्या नावे शेतजमीन आणि पाण्याचा शाश्वत स्रोत जसे की विहीर, बोरवेल, नदी किंवा तलाव असावा. वीज जोडणी. अर्जदाराकडे आधीपासून पारंपरिक विजेचे किंवा कृषी पंप कनेक्शन नसले पाहिजे. वैयक्तिक आणि सामायिक. सामायिक 7/12 असेल तर इतर सर्व खातेदारांचे संमतीपत्र NOC आवश्यक आहे. अतिदुर्गम भाग. ज्या भागात महावितरणाची वीज पोहोचणे कठीण आहे, अशा भागातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. आता जाणून घेऊया आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील. फॉर्म भरताना खालील कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 7/12 उतारा आणि 8A उतारा तुमच्याकडे नुकताच काढलेला असावा. आधार कार्ड. जातीचा दाखला SC आणि ST प्रवर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बँक पासबुकची प्रत. पाण्याचा स्रोत असल्याचे प्रमाणपत्र व स्वघोषणापत्र. सामायिक जमीन असल्यास सर्व खातेदाराचे संमतीपत्र. पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर. आता सर्वात महत्त्वाचा भाग. अर्ज कसा आणि कुठे करायचा. स्टेप. महावितरणाच्या अधिकृत पोर्टलवर माहिती घ्या आणि महासोलार पोर्टलवर जा. मागेल त्याला सौर पंप कृषी पंप योजना या पर्यायावर क्लिक करा. तुमचा 7/12 मधील खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून तुमची नोंदणी करा. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की जमीन, पाण्याचा स्रोत, पंपाची क्षमता अचूक भरा. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला महावितरणाकडून डिमांड नोट मिळेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या शेतकरी हिस्सा ऑनलाईन भरायचा आहे. कोणालाही रोख कॅश द्यायची गरज नाही. सौर पंप लावल्यानंतर मिळणारे फायदे आणि त्याची घ्यावयाची काळजी. 5 वर्षापर्यंत मोफत दुरुस्ती आणि मेंटेनन्स कंपनीकडून दिला जातो. पॅनलचे आयुष्य सुमारे 25 वर्ष असते. काळजी कशी घ्यावी. सोलार पॅनलवर वेळोवेळी धूळ जमा होते. ती स्वच्छ पाण्याने साफ करा जेणेकरून पूर्ण वीज तयार होईल. तसेच पॅनलच्या चोरीपासून संरक्षणासाठी योग्य ती व्यवस्था करा. तर शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या त्रासापासून मुक्त व्हा आणि आजच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ द्या. जर तुम्हाला अर्जाबाबत काही समस्या येत असेल
तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या गावातील शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला याचा फायदा होईल. अशा शेतकरी हिताच्या योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.